वेलकम बॅक टू एक्सपर्ट विथ गुडी. टुडे वी लर्न 10th स्टँडर्ड जिओमेट्री यातील सेकंड चॅप्टर आपण पाहणार आहोत, पायथागोरस थेरम. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1 याचा पार्ट सेकंड आणि यामध्ये आपण क्वेश्चन्स पाहणार आहोत क्वेश्चन 5 टू क्वेश्चन 10. ओके, यातील फिफ्थ क्वेश्चन आपण पाहूया. फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी विथ द हेल्प ऑफ द इन्फॉर्मेशन गिवन इन फिगर कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ओके, म्हणजे ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. या ट्रायंगलमध्ये हायपोटेन्यूज आपल्याला एसी दिलेला आहे √8 आणि अँगल एबीसी दिलेला आहे 90 डिग्री. ए बी अँड बी सी इक्वल लेंथचे आहेत, हे साइन वरून आपल्याला दिसत आहे. ओके, इथे इक्वल साइन दिलेले आहेत म्हणजे ए बी इज इक्वल टू बी सी आहे. सोल्युशन पाहूया. तिन्ही अँगलची सम ही 180 असते. यापैकी एक अँगल आपल्याला माहित आहे 90 डिग्रीचा, म्हणजे उरलेल्या दोन्ही अँगलची सम ही 180 मायनस 90 असणार आहे. ही किती? तर 180 मायनस 90 इज इक्वल टू 90, म्हणजे दोन्ही अँगलची ॲडिशन ही 90 असणार आहे. पण एक्झॅक्ट दोन्ही अँगल किती मेजरचे आहेत हे कळण्यासाठी या दोन्ही इक्वल साइडचा आपल्याला हेल्प होणार आहे. ओके, म्हणजे ट्रायंगलच्या टू साइड जर का इक्वल असतील तर तो ट्रायंगल आयसोस्केल ट्रायंगल असतो. या ट्रायंगलच्या प्रॉपर्टीवरून जर टू साइड्स इक्वल असतील तर त्यांच्या समोरील अँगल सुद्धा इक्वल मेजरचे असतात. आता 90 हे काय असणार आहे तर रिमेनिंग टू अँगलची मेजरची सम असणार आहे. पण दोन्ही अँगल इक्वल मेजरचे आहेत, त्यामुळे 90/2 इज इक्वल टू 45 डिग्रीचे हे दोन्ही अँगल येते. इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री अँड AB इज इक्वल टू BC. ओके, गिवन इन द क्वेश्चन सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. अ म्हणजे काय तर एकाच ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ॲडिशन ही 180 असते. 180 मायनस अँगल एबीसी इज इक्वल टू 180 मायनस 90 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, म्हणजे 90 हे जे आहे ते अँगल ए आणि अँगल सी यांचे मेजरची ॲडिशन आहे. ओके, पण आता या टू साइड्स इक्वल आहेत हे आपण पाहिलेलं आहे. ए बी इज इक्वल टू बी सी, त्यामुळे हा झालेला आहे आयसोस्केल ट्रायंगल. मग आयसोस्केलच्या प्रॉपर्टीनुसार देअरफॉर 90/2 इज इक्वल टू 45 मिळतात, म्हणजे इज इक्वल टू 45 डिग्री. तर त्यामुळे इथं म्हणता येईल देअरफॉर अँगल BAC इज इक्वल टू अँगल BCA इज इक्वल टू 45 डिग्री. इथे म्हणू बाय प्रॉपर्टी ऑफ आयसोस्केल ट्रायंगल. ओके, आता ऍक्टिव्हिटीमध्ये काय काय दिलेलं आहे त्याप्रमाणे बघूया. इथे म्हणू AB इज इक्वल टू BC गिवन. ओके, देअरफॉर अँगल BAC इज इक्वल टू 45 डिग्री. आता इथला अँगल आपल्याला माहित आहे 45 डिग्री आणि इथला पण अँगल माहित आहे 45 डिग्री. ओके, मग AB साइड कुठे आहे तर 45 डिग्री समोरील साइड आहे AB, त्यामुळे इथे आपल्याला प्रॉपर्टी ऑफ द 45 डिग्री 90 डिग्री ऑफ ट्रायंगल वापरतो. ओके, या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे इफ द अक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल आर 45 डिग्री and 45 degree, then each of the perpendicular sides is 1/√2 times the hypotenuse. ओके, आता हायपोटेन्यूजची व्हॅल्यू माहिती आपल्याला AC इज इक्वल टू √8, म्हणजे √8च्या 1/√2 एवढी व्हॅल्यू असणार आहे 45 डिग्री समोरील AB या साईडची. ओके, मग त्यामुळे इथं म्हणायचे आपल्याला देअरफॉर बाय द प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री 90 डिग्री ऑफ अ ट्रायंगल. यामध्ये सांगितलेलं आहे AB. ओके, AB ही कोणती साईड आहे तर 45 डिग्री समोरील साईड आहे, त्यामुळे AB इज इक्वल टू BC. AB आणि BC या दोन्ही साईड ज्या आहेत त्या 45 डिग्री समोरील आहेत, आपण दोन्ही काढून टाकू. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 मल्टिपल AC हा आहे हायपोटेन्यूज. त्यामुळे इथं म्हणायचे देअरफॉर 1/√2 मल्टिपल ACची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे फिगरमध्ये √8. √8 आपण एक्सपांड करू शकतो का तर नक्कीच एक्सपांड करू शकतो. आता इथे बघा देअरफॉर 1/√2 मल्टिपल √8 म्हणजेच आपण काय करू शकतो तर इंटू √4 मल्टिपल 2. ओके, असा एक्सपांड करू शकतो.
रूटमधील हे जे 4 आहेत ते आपण रूटच्या बाहेर सहज काढून घेऊ शकतो, कारण की आपल्याला माहित आहे 4 चा स्क्वेअर रूट किती आहे तर 2 आहे. 2 × 2 = 4 होतात, म्हणजेच 4 चा स्क्वेअर रूट हा 2 आहे. त्यामुळे याचे 2 आपण बाहेर काढून घेऊ. त्यामुळे इथे होतील देअरफॉर 1/√2 मल्टिपल याचे 2 आपण बाहेर काढून घेतले. √4 स्क्वेअर रूट ऑफ 4 = 2 होतं, त्यामुळे 2 बाहेर काढून घेतले इंटू रूट राहिले इथले 2, आणि जे आपल्याला खरंच ऍक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे. मग आता इथला 1/√2 आणि इथला √2, म्हणजे इथला √2 आणि इथला √2 दोन्ही कॅन्सल झाले, म्हणजे इथे काय झाले 1 × 2 एवढेच राहिले. त्यामुळे इथे मिळाले आन्सर देअरफॉर ओके, किंवा आन्सर = 2. ओके, आता इथं ऍक्टिव्हिटी मी फिल करून दाखवलेली आहे तुम्हाला, त्याच्यावरून तुम्हाला इथं फिलअप करून घेता येईल. ओके, एकदम सोपं होतं. क्वेश्चन 6, फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर whose diagonal is 10 cm. त्यासाठी इथे मी स्क्वेअरची फिगर काढून घेतलेली आहे. ABCD नावाचा स्क्वेअर आहे आणि AC ही त्याची डायगोनल आहे. स्क्वेअरची प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे, स्क्वेअरच्या ऑल साइड्स इक्वल असतात, म्हणजे इथली प्रत्येक साइड ही इक्वल आहे. याला म्हणतात स्क्वेअर, आणि त्याचा प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो, म्हणजे इथला अँगल, इथला अँगल, इथला अँगल आणि इथला अँगल. ओके, स्क्वेअरचा प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो आणि स्क्वेअरची प्रत्येक साइड ही इक्वल असते. ही झाली स्क्वेअरची प्रॉपर्टी. स्क्वेअरच्या साइडसाठी आपण आता x कन्सिडर करूया, म्हणजेच x सेंटीमीटर कन्सिडर करू. ओके, कारण की क्वेश्चन मध्ये डायगोनल जो आपल्याला दिलेला आहे तो सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे, त्याच्यामुळे त्याची साइड सुद्धा सेंटीमीटर मध्ये. आता पहिले क्वेश्चन मधील गिव्हन इन्फॉर्मेशन आपण राईट डाऊन करून घेऊया, आणि ABCD आपण हा कन्सिडर केलेला आहे, त्यामुळे इथे म्हणूया लेट स्क्वेअर ABCD be the given square. आणि त्याचा AC हा जो आहे तो डायगोनल आहे. AC is the diagonal. ओके, आणि याबरोबरच AC ची लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर. We know all sides of a square is equal. Therefore, AB is equal to BC is equal to CD is equal to AD. ओके, कशावरून तर प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर वरून. ओके, आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे त्याला देऊया आपण 1 नंबर. याचबरोबर प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर नुसार आपण काय म्हटलं होतं तर प्रत्येक अँगल हा इक्वल असतो. अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू अँगल D बाय द प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर. आणि जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे इथे त्याला देऊया सेकंड नंबर. ओके, आता प्रत्येक साइडसाठी आपण x कन्सिडर करणार आहोत, त्यामुळे इथे म्हणू लेट द साइड ऑफ द स्क्वेअर बी x सेंटीमीटर. ओके, देअरफॉर AB ची साइड, BC ची साइड, CD आणि AD यांची लेंथ आपल्याला मिळाली 1 सेंटीमीटर. ओके, याला देऊया थर्ड नंबर. आता फिगर मधील ट्रायंगल ABCचा विचार करू. ओके, हा जो ट्रायंगल आहे ABC त्याचा आपण विचार करणार आहोत, म्हणजेच आपल्याला त्यामुळे लेंथ ऑफ द साइड मिळेल. ओके, इथे म्हणू इन ट्रायंगल ABC. आता कसा विचार करणार बरं, आता यामध्ये बघा हा जो अँगल दिलेला आहे तो आपल्याला 90 डिग्रीचा दिलेला आहे, आणि AB आणि BC आपण x कन्सिडर केलेला आहे. ओके, त्यामुळे इथे आपल्याला पायथागोरस थेरी यूज करता येईल, कारण की आपल्याला डायगोनल म्हणजेच ट्रायंगलचा विचार केला तर आपल्याला हायपोटेन्यूजची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. त्यामुळे इथे म्हणू इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज गिवन 90 डिग्री. ओके, हे कशावरून कळलं आपल्याला तर फ्रॉम 2. ओके, प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो. त्याचनंतर AB इज इक्वल टू BC. आता फक्त ट्रायंगल आपण ABCचा विचार करत आहोत, त्याच्यामुळे याच्या 2 साइडचा विचार करत आहोत AB आणि BC. ते आपण घेतलेलं आहे 1 सेंटीमीटर. हे आपण थर्ड मध्ये दाखवलेलं आहे, त्यामुळे इथे म्हणू फ्रॉम 3. ओके, आता बाय पायथागोरस थेरम यामध्ये याचा हायपोटेन्यूज कोणता आहे तर AC आहे, त्यामुळे AC चा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 साइड्सचे स्क्वेअर आणि त्यांची सम, म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. कारण की पायथागोरस थेरम मध्ये काय सांगितलेलं आहे, इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग 2 साइड्स. ओके, त्याप्रमाणे AC स्क्वेअर घेतलेला आहे इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर.
आता यांची व्हॅल्यू पुट करू. AC दिलेला आहे 10 म्हणून 10चा स्क्वेअर इज इक्वल टू AB आणि BC आपण x कन्सिडर केलेला आहे त्यामुळे x चा स्क्वेअर प्लस x चा स्क्वेअर. ओके, देअरफॉर 10चा स्क्वेअर आपल्याला माहित आहे 100 इज इक्वल टू 1x स्क्वेअर प्लस 1x स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर झाले. ओके, इथले 2 आपण इकडे घेऊ. देअरफॉर 100/2 होतील आणि राईटला फक्त राहतील x स्क्वेअर. 2 1 जार 2, 2 50 जार 100. ओके, म्हणजे x स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 50. देअरफॉर 50 इज इक्वल टू x स्क्वेअर. आता जागा चेंज करून घेऊ. दॅट इज x स्क्वेअर इज इक्वल टू 50. ओके, आता आपल्याला साईड माहिती पाहिजे त्यामुळे इथं फक्त x चा विचार करावा लागेल. म्हणजे इथला x स्क्वेअर जो आहे तो घालावा लागेल. ओके, मग ह्याचा स्क्वेअर घालण्यासाठी आपल्याला या दोन्ही साइड्स स्क्वेअर रूट मध्ये घ्यावे लागतील. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. Therefore, into square root x square is equal to into square root 50. इथला स्क्वेअर गेला, इथला स्क्वेअर रूट गेला. Therefore, इथे राहिले फक्त x. आता रूट 50 आपण थोडंसं एक्सपांड करू. रूट 50 म्हणजे आपण 25 मल्टिपल 2 घेऊया. ओके, कारण की आपल्याला माहित आहे 25 चा स्क्वेअर रूट हा 5 आहे म्हणजे 5 या स्क्वेअर मधून बाहेर आपल्याला काढता येईल. Therefore, x is equal to 25 चा स्क्वेअर रूट 5 आहे त्यामुळे तो बाहेर काढला. इंटू रूट फक्त राहिले 2. ओके, म्हणजेच x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला x इज इक्वल टू 5√2. इथे डायगोनल आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे त्यामुळे इथे सुद्धा युनिट येईल सेंटीमीटर. म्हणजे साइड ऑफ द स्क्वेअर आपल्याला मिळाली 5√2 सेंटीमीटर. आपण x कशासाठी कन्सिडर केला होता तर स्क्वेअरच्या साइडसाठी कन्सिडर केला होता. ओके, त्यामुळे इथे साइड्स कोणत्या आहेत स्क्वेअरच्या तर AB आहे, BC आहे, CD आहे आणि AD आहे. या सर्व साइड्स इक्वल आहेत पण त्या किती आहेत ते आपण आता फाइंड आउट केलं 5√2 सेंटीमीटर. ओके, आता आपल्याला पेरीमीटर काढायचं आहे. पेरीमीटर ऑफ स्क्वेअर काढण्याचा फॉर्म्युला काय आहे माहिती का तुम्हाला तर जेवढ्या साइड्स असतात स्क्वेअरला त्या नंबरनी साइडला मल्टिपल करायचं आहे. मग आता स्क्वेअरला किती साइड्स असतात 1 2 3 4. मग 4 मल्टिपल साइड आपण हे जर का काढलं तर त्याचं आपल्याला आन्सर मिळणार आहे पेरीमीटर ऑफ स्क्वेअर. ओके, त्यामुळे या फॉर्म्युलामध्ये साइडची व्हॅल्यू पुट करून आपण पेरीमीटर काढू शकतो. मी इथे म्हणूया पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिपल साइड. ओके, इज इक्वल टू 4 मल्टिपल साइड आपण काढली 5√2. ओके, देअरफॉर इथे मिळाले 4 5 जार 20 आणि √2 जशाच्याच. मग हे झाली पेरीमीटर. देअरफॉर पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 20√2 सेंटीमीटर. ओके, जे क्वेश्चन मध्ये आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं होतं ते आपण फाइंड आउट केलेलं आहे. लास्टला सगळं लिहायला विसरायचं नाही. मग इथं म्हणू साइड ऑफ अ स्क्वेअर इज 5√2 सेंटीमीटर अँड इट्स पेरीमीटर इज 20√2 सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 7. In figure, angle DAP is equal to 90 degree, FG perpendicular ED, if GD is equal to 8, FG is equal to 12. Find EG, FD and EF. या क्वेश्चन मध्ये EG, FD आणि EF फाइंड आउट आपल्याला करायला सांगितलेलं आहे. आता इथे आपल्याला EG, DF आणि EF फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे आपल्याला पहिल्यांदा ट्रायंगल DGF चा विचार करावा लागणार आहे. तर बघा इथे 2 साइड्स आपल्याला माहित आहेत DG आणि GF. ओके, आणि इथला अँगल 90 डिग्रीचा आहे हे पण माहित आहे. त्यामुळे आपल्याला DF सहज फाइंड आउट करते. त्यामुळे इथे आपण पायथागोरस थेरमचा वापर करून हायपोटेन्यूज DF फाइंड आउट करू शकतो. या थेरममध्ये काय सांगितलेलं आहे इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग 2 साइड्स. ओके, आता गिवन इन्फॉर्मेशन ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये दिलेली आहे फिगरमध्ये त्यामुळे मी लिहित बसणार नाही. क्वेश्चन जर का थोडा जास्त मार्कांचा आला तर गिवन इन्फॉर्मेशन मध्ये अँगल FGE इज इक्वल टू 90 डिग्री दाखवा. याचबरोबर अँगल DGF हा सुद्धा 90 डिग्रीचा दाखवा. सेगमेंट GD आणि सेगमेंट DF 8 आणि 12 रिस्पेक्टिव्हली दाखवा. ओके, मी डायरेक्ट सोल्युशनला सुरुवात करते. इन ट्रायंगल छोटा ट्रायंगल आहे त्याचा विचार आपण करत आहोत. DGF यामध्ये अँगल आपल्याला दिलेले आहे अँगल DGF इज इक्वल टू 90 डिग्री गिवन इन द क्वेश्चन किंवा गिवन इन द फिगर. ओके, त्यामुळे इथं म्हणू बाय पायथागोरस थेरम. आता
आता इथे हायपोटेन्यूज काय आहे तर डीएफ आहे, त्यामुळे डीएफचा स्क्वेअर किंवा एफडीचा स्क्वेअर घेऊ आपण, कारण की आपल्याला एफडी फाइंड आउट करायचं होते. मी इथे म्हणू एफडीचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइड्स या ट्रायंगलच्या डीजी स्क्वेअर प्लस जीएफ स्क्वेअर. ओके, देअरफॉर एफडी स्क्वेअर इज इक्वल टू डीजी आपल्याला माहित आहे 8 याचा स्क्वेअर प्लस जीएफ पण माहित आहे 12 याचा पण स्क्वेअर. देअरफॉर एफडी स्क्वेअर इज इक्वल टू 8चा स्क्वेअर 64, 12चा स्क्वेअर 144. देअरफॉर एफडी स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांची ॲडिशन 8 6 प्लस 4 1 200. ओके, म्हणजे एफडी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 208. पण एफडीचा स्क्वेअर घालवण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घ्यावे लागतील. मी इथं म्हणू टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. इथे म्हणू देअरफॉर इंटू रूट एफडी स्क्वेअर इज इक्वल टू इंटू रूट 200. इथला स्क्वेअर रूट आणि इथला स्क्वेअर कॅन्सल होऊन इथे फक्त राहिले एफडी. आता 208 एक्सपांड कसा करणार, तर आता आपल्याला याचे फॅक्टर्स काढावे लागतील. मग 208चे फॅक्टर्स पाहूया कसे निघतील. 208 आता डायरेक्ट ह्याला 4नीच डिवाइड करू. 4 5 जार 20 अँड 4 2 जार 8. परत 4नी 4 1 जार 4 4 3 जार 12 13 1 जार 13, म्हणजे 4 4 आणि 13 असे फॅक्टर्स आपण फाइंड आउट केले. आता इथे बघा 4ची एक पेअर आलेली आहे, म्हणून 4 रूटच्या बाहेर आपण डायरेक्ट घेऊ शकतो, कारण 4 मल्टिपल 4 इज इक्वल टू 16 होतात हे आपल्याला माहित आहे. म्हणजेच जर का आपण इथे स्क्वेअर रूटमध्ये 4 मल्टिपल 4 म्हणजे जर का 16 घेतले आणि मल्टिपल 13 घेतले तर 16चा स्क्वेअर रूट काय आहे तर 4 आहे. म्हणजे पुढची ॲक्शन आपली काय असणार आहे, 4 रूटच्या बाहेर निघाले आणि स्क्वेअर रूटमध्ये 13 राहिले. ओके, त्यामुळे 4 आपण रूटच्या बाहेर डायरेक्टच घेऊया. इथे पहिले लिहूया 4 मल्टिपल 4 मल्टिपल 13. ओके, आता इथे 4ची पेअर आलेली आहे, त्यामुळे देअरफॉर एफडी इज इक्वल टू 4ची पेअर आहे, त्यामुळे 4 बाहेर घेतली, रिमेनिंग राहिले 13 ते स्क्वेअर मधून घेतले. ओके, म्हणजे हीच व्हॅल्यू मिळाली आपल्याला एफडीची. एफडी इज इक्वल टू 4 रूट 13. युनिट काही दिले नाही, त्यामुळे इथं म्हणता येईल युनिट्स. आता इथं डीएफ म्हणजेच एफडी आपल्याला मिळाली 4 रूट 13 युनिट्स. त्यानंतर आपल्याला आता इजी सहज फाइंड आउट करता येईल. बघा आता इजी आपण कसं फाइंड आउट करणार, यासाठी कोणता थेरम यूज करणार सांगा बरं. तर इथे आपल्याला थेरम ऑफ द जिओमेट्रिक मीनचा वापर करता येईल, कारण की या थेरम मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूज फ्रॉम द ऑपोजिट व्हर्टेक्स इज द जिओमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स इनटू विच द हायपोटेन्यूज इज डिवाइडेड. ओके, मग इथं परपेंडिक्युलर कोणती आहे जीएफ आहे, आणि याचा ट्रायंगल डीएफई चा हायपोटेन्यूज आहे डीई. त्यामुळे या परपेंडिक्युलरमुळे या हायपोटेन्यूजचे 2 पार्ट्स तयार झालेले आहेत, डीजी आणि जीई. त्यामुळे इथला आपल्याला पार्ट फाइंड आउट करता येईल. ओके, त्यासाठी आता आपल्याला मोठ्या ट्रायंगलचा विचार करायचा आहे. मी इथं म्हणू इन ट्रायंगल डीएफई. यामध्ये अँगल आपल्याला माहिती आहे, अँगल डीएफई हा 90 डिग्रीचा आहे. हा क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, इथं माझं राहिले दाखवायचं, त्यामुळे इथं म्हणून गिवन. ओके, आणि सेगमेंट एफ जी आहे रेड कलरची, ही परपेंडिक्युलर आहे हायपोटेन्यूज डीई वरती. ओके, क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, म्हणून इथं म्हणून गिवन. ओके, कारण की इथं 90 डिग्रीचा पण अँगल तयार झालेला आहे, म्हणजे ही जी सेगमेंट आहे ती यावरती परपेंडिक्युलर आहे. ओके, आता इथे आपल्याला थेरम यूज करायची आहे, बाय थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन. ओके, या थेरमनुसार परपेंडिक्युलर लाईन जी आहे एफ जी, याचा स्क्वेअर आपल्याला घ्यायचा आहे. एफ जी स्क्वेअर इज इक्वल टू, आता हायपोटेन्यूजचे 2 साइड्स कोणते आहेत किंवा हायपोटेन्यूजचे 2 पार्ट्स कोणते आहेत तर डी जी आणि ई जी. मी इथं म्हणू इज इक्वल टू डी जी मल्टिपल ई जी. ओके, एफ जी आपल्याला माहित आहे 12, त्यामुळे 12चा स्क्वेअर इज इक्वल टू डी जी सुद्धा आपल्याला माहित आहे 8 मल्टिपल ई जी. ओके, देअरफॉर 12चा स्क्वेअर 144 इज इक्वल टू 8 मल्टिपल ई जी. आता 8 आपण राईट साईडचे लेफ्टला घेऊ, त्यामुळे 144 अपॉन 8 येतील इज इक्वल टू ई जी. ओके, मग 8 1 जार 8 8 1 जार 8 आणि 8 8 जार 64. त्यामुळे देअरफॉर 18 इज इक्वल टू ई जी. पुढे काय म्हणतात आपल्याला, दॅट इज ई जी इज इक्वल टू 18. आता हे सुद्धा येतील युनिट्समध्ये. ओके, म्हणजे
हे मिळाले आपल्याला 18. आता आपल्याला रिमेनिंग काय काढायचं राहिलेलं आहे क्वेश्चन मध्ये विचारल्यापैकी, तर EF आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग EF काढण्यासाठी ट्रायंगल EGF चा आपल्याला विचार करावा लागेल. EGF ओके, म्हणजे हा सेकंड जो ट्रायंगल आहे याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. यामध्ये सुद्धा या ट्रायंगलच्या 2 साइड्स आपल्याला माहित आहेत, EG आणि GF ओके. त्यामुळे पायथागोरस थेरी इथे यूज करून EF आपण फाइंड आउट करून घेऊ. थर्ड मध्ये आपण विचार करत आहोत इन ट्रायंगल EGF, यामध्ये अँगल दिलेला आहे, अँगल EGF तो दिलेला आहे 90 डिग्रीचा गिवन इन द क्वेश्चन. त्यामुळे इथे पायथागोरस थेरीचा यूज करायचा आहे. काय? पायथागोरस थेरम. यानुसार आता यामध्ये EF जो आहे तो हायपोटेन्यूज आहे, त्यामुळे EF चा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 साइड्सच्या स्क्वेअरची सम, म्हणजे इथं कोणती येईल तर EG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर ओके. त्यामुळे देअरफॉर EF स्क्वेअर इज इक्वल टू, आता EG आणि GF हे दोन्ही माहिती आहेत आपल्याला, 18 चा स्क्वेअर प्लस 18 इथं जे आपण फाइंड आउट केले ते आहे 12 चा स्क्वेअर. देअरफॉर EF चा स्क्वेअर इज इक्वल टू 18 मल्टिपल 18 324 होती, प्लस 12 मल्टिपल 12 144 होतील. या दोघांची ऍडिशन म्हणजे EF चा स्क्वेअर मिळाला 468 ओके. आता EF आपल्याला फाइंड आउट करायची आहे, EF स्क्वेअर नाही, त्यामुळे इथला स्क्वेअर काढून टाकण्यासाठी दोन्ही साइड्स आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये घ्यावे लागतील. त्यामुळे इथे म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द बोथ द साइड्स वी गेट देअरफॉर इनटू स्क्वेअर रूट EF स्क्वेअर इज इक्वल टू इंटू रूट 468. इथे राहायला विचारायचं नाही, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स ओके. आता इथला स्क्वेअर रूट आणि इथला स्क्वेअर कॅन्सल होऊन इथे फक्त राहिले EF ओके. मग EF इज इक्वल टू, आता 468 आपल्याला एक्सपांड करायचं आहे, म्हणजेच काय तर ह्याचे आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील ओके. इथे मी तुम्हाला दाखवते फॅक्टर्स कसे फाइंड आउट करायचे. 2 ने डिवाइड करू पहिले, 2 2 जार 4, 2 3 जार 6, 2 4 जार 8, परत 2 1 जार 2, 2 1 जार 2, 2 7 जार 14. आता 117 हा नंबर 13 च्या टेबलमध्ये आहे बघा, म्हणून 13 9 जार 130 170. आता 9 3 3 जार 9, परत 3 3 जार, परत 3 1 जार 3 ओके. म्हणजे इथे आपल्याला 2 पेअर मिळाले बघा, 3 3 च्या आणि 2 2 च्या ओके. म्हणजे इथे आपल्याला इथं रूटच्या बाहेर काय घेता येतील, आता इथं 2 घेता येतील आणि 3 पण घेता येतील आणि 13 स्क्वेअर रूट मध्ये राहतील ओके. पहिल्यांदा ह्याचे फॅक्टर्स लिहायला मात्र विसरायचे नाही, इंटू स्क्वेअर रूट. म्हणजे इथे काय झाले 2 मल्टिपल 2 मल्टिपल, आता 3 3 पहिल्यांदा घेऊ, 3 मल्टिपल 3 मल्टिपल 13 ओके. इथं जागा नाही आहे, त्यामुळे इकडची साईड मी पुसून घेते आणि इकडे कंटिन्यू करू. देअरफॉर EF इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट 2 मल्टिपल 2 4 झाले, मल्टिपल 3 मल्टिपल 3 9 झाले आणि मल्टिपल इथले 13 ओके. देअरफॉर EF इज इक्वल टू 4 9 जार 36 आणि मल्टिपल 13 ओके. देअरफॉर EF मिळाले आपल्याला 36 चा स्क्वेअर रूट 6 आहे, त्यामुळे 6 रूटच्या बाहेर येतील आणि 13 रूटमध्ये राहतील युनिट्स ओके. आता अशा प्रकारे मी इथं स्टेप वापरलेले आहे. आता इथं डायरेक्ट तुम्ही जर का पेअरचा विचार केला तर 2 मल्टिपल 3 जर का तुम्ही रूटच्या बाहेर जर का घेतले असते तर रूटच्या बाहेरच 2 मल्टिपल 3 इज इक्वल टू 6 मिळाले असते आणि रूटमध्ये 13 राहिले असते ओके. ती सुद्धा स्टेप चालू शकेल किंवा ही सुद्धा स्टेप चालू शकेल. आता काय काय विचारलं होतं ते राईट डाऊन करू. पहिल्यांदा काय विचारलं होतं, EG विचारलं होता. मग EG इज इक्वल टू 18 युनिट्स किंवा नुसते 18 लिहिले तरी सुद्धा चालतील, हे शक्यतो युनिट्स लिहायला विचारायचे. त्यानंतर सेकंड मध्ये काय विचारलं होतं, FD विचारलं होता. FD पण फाइंड आउट केला आपण 4 इंटू रूट 13 युनिट्स. थर्ड मध्ये विचारलं होतं EF, जे आत्ताच आपण फाइंड आउट केलं. EF इज इक्वल टू 6 इंटू रूट 13 युनिट्स ओके. नेक्स्ट पाहूया क्वेश्चन 8. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल whose length is 35 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज 12 सेंटीमीटर. आता यासाठी मी पहिल्यांदा फिगर काढून घेते. या क्वेश्चन मध्ये एका आयताची लेंथ आणि ब्रीथ दिलेली आहे 35 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. तर त्यांचा डायगोनल किती सेंटीमीटरचा आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी इथे एक मी फिगर काढून घेतलेली आहे रेक्टँगलची. रेक्टँगल ABCD असं नाव दिलेलं आहे. आता हे आपण कन्सिडर केलेलं आहे, त्यामुळे इथे आपल्याला सोल्युशन मध्ये ते एक्झामिनरला दाखवाच लागणार आहे की आपण काय काय कन्सिडर केलेलं आहे, रेक्टँगलचं नाव काय आहे आणि त्यांचे अँगल्स. त्यामुळे इथे म्हणूया लेट ABCD be the given rectangle
ओके, टेक्स्टबुकमध्ये फक्त क्वेश्चन दिलेला, आपल्याला फिगर दिलेली नव्हती, पण जी माहिती आपल्याला दिली होती त्यावरून आपण हा एक रेक्टँगल पण घेतलेला आहे. नेम इट ABCD. ओके, रेक्टँगलच्या प्रॉपर्टीवरून ऑल अँगल्स ऑफ द रेक्टँगल आर 90 डिग्री असतात. त्यामुळे इथे सुद्धा मी 90 डिग्री दाखवून दिलेले आहेत. आणि टू लेंथ आर इक्वल ॲज वेल ॲज टू ब्रेथ आर इक्वल. म्हणजे समोरच्या ज्या साईड्स असतात त्या इक्वल असतात, इक्वल लेंथच्या असतात. ओके, त्यामुळे इथे आपल्याला म्हणता येईल AD जी लेंथ आहे ती कशाबरोबर इक्वल असणार आहे, समोरची जी लेंथ आहे BC त्याबरोबर इक्वल असणार आहे. आणि दोघांची ही लेंथ आहे 35 सेंटीमीटर. ओके, आता याबरोबर ब्रेडचा पण विचार करायचा आहे. ब्रेड आहे AB आणि CD. AB इज इक्वल टू CD होईल, कारण की रेक्टँगलची प्रॉपर्टीनुसार समोरच्या साईड्स या इक्वल असतात. 12 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, आता हे आपल्याला क्वेश्चनमधूनच मिळालेलं आहे, त्यामुळे इथं म्हणायचं गिव्हन. ओके, याबरोबरच रेक्टँगलचे अँगल सुद्धा इक्वल असतात. आता प्रत्येक रेक्टँगलचा कोणताही अँगल जर का आपण घेतला तर तो 90 डिग्रीचाच असतो. त्यामुळे इथे अँगल A इज इक्वल टू अँगल B होईल. याला इक्वल अँगल होणार आहे अँगल C, आणि या तिघांनाही इक्वल अँगल असणार आहे अँगल D, आणि प्रत्येकाची मेजर आहे 90 डिग्री. ओके, इथे म्हणूया अँगल्स ऑफ रेक्टँगल. ओके, फिगरमधील डायगोनल BD दाखवले बघा मी इथे. तर BD ची लेंथ आपल्याला काढायची आहे. ओके, मग डायगोनल BD ची लेंथ काढण्यासाठी कोणत्याही एका ट्रायंगलचा विचार आपल्याला करावा लागेल. एकतर हा किंवा एकतर हा. तर BAD चा विचार करत आहे, म्हणजे हा वरचा जो ट्रायंगल आहे त्याचा मी विचार करणार आहे. ओके, मग इथे आपण म्हणूया इन ट्रायंगल BAD. यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन मिळत आहे तर बघा, हा अँगल दिसत आहे 90 डिग्रीचा, त्याबरोबर ब्रेड आणि लेंथ आपल्याला माहित आहे. ते पहिल्यांदा लिहून अँगल BAD इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, त्यानंतर AB पण माहित आहे 12 सेंटीमीटर, आणि AD पण माहित आहे 35 सेंटीमीटर. ओके, आता हा 90 डिग्रीचा अँगल आहे, म्हणजेच हा ट्रायंगल जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामुळे इथे आपल्याला पायथागोरस थेरमचा वापर करता येईल. इथे म्हणून पायथागोरस थेरम. आता इथं BD हायपोटेन्यूज होईल. BD स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे 90 डिग्रीच्या समोरील जी साईड आहे ती झाली हायपोटेन्यूज, म्हणून BD चा स्क्वेअर. हा स्क्वेअर कशाबरोबर इक्वल असणार आहे तर AD स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर, म्हणजे उरलेले रिमेनिंग जे टू साईड्स आहेत AD आणि AB यांच्या स्क्वेअरच्या समित असणार आहे. त्यामुळे इथे म्हणून AD स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. ओके, त्यामुळे हायपोटेन्यूज BD स्क्वेअर इज इक्वल टू, AD आपल्याला दिलेले आहे 35 आणि AB दिलेले आहे 12. मग 35चा स्क्वेअर प्लस ABचा स्क्वेअर म्हणजे 12चा स्क्वेअर. आता 35चा स्क्वेअर किती आहे मला माहित आहे, मी डायरेक्ट लिहिते. तुम्हाला जर काही येत नसेल तर 35 मल्टिपल 35 करा. जे आन्सर येणार आहे ते असणार आहे 35चा स्क्वेअर. ओके, इथे आहे 1225 प्लस 144. ओके, त्यामुळे BD स्क्वेअर इज इक्वल टू, या दोघांची ॲडिशन 5 + 4 9 6 3 and 1 1369. ओके, आता दोन्ही साईड्स आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये घ्यावे लागतील, कारण की इथं BD स्क्वेअर आहे, आपल्याला फक्त BD ची लेंथ काढायची आहे. त्यामुळे इथला स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी आपल्याला दोन्ही साईड्स स्क्वेअर रूट मध्ये घ्यावे लागतील. इथे म्हणूया टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. त्यामुळे इथे होईल इंटू स्क्वेअर रूट BD स्क्वेअर इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट 1369. ओके, देअरफॉर इथला स्क्वेअर रूट आणि इथला स्क्वेअर कॅन्सल होऊन इथे फक्त राहिले BD. आता याचा आन्सर काढण्यासाठी याचा स्क्वेअर रूट आपल्याला काढायचा आहे 1369 चा स्क्वेअर रूट. आता इथे पाहताय तुम्ही, इथे आपण जे काढलेलं आहे ते 35 चा स्क्वेअर 1225 आलेला आहे. त्यानंतर इथे ही जी संख्या आहे ती 1369, म्हणजे एकतर 36 37 किंवा 38 चा हा स्क्वेअर असणार आहे. आता 36 चा जर का विचार केला तर युनिट प्लेसला बघा 6 आहे, त्यामुळे 6 × 6 12 होतात. ओके, त्याच्यामुळे 36 चा तर हा स्क्वेअर नसणार आहे, पण 37 चा स्क्वेअर रूट आहे का ते आपण चेक करूया. तर इथे 37 × 37 पाहूया. 7 7 जार 49, 7 3 जार 21 + 4 25 0, 7 3 जार 21, 3 3 जार 9 and 2 11, 9 6 3 and 1 1369, आणि हीच आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. ओके, त्यामुळे व्हॅल्यू मिळाली आपल्याला 37. आता इथे युनिटमध्ये आपल्याला सेंटीमीटर दिलेलं आहे, त्यामुळे इथे येतील सेंटीमीटर. ओके, आता हे जे आहे ते रफ वर्किंग आहे, तुम्हाला कळण्यासाठी मी इथे दिलेलं आहे. ओके, त्यामुळे इथे आन्सर लिहायचं आहे. देअरफॉर द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ गिव्हन rectangle is 37 centimeter.
ओके, जे प्रॉपर्टी आपल्याला रेक्टँगलचे माहित आहेत त्याच इथं आपण यूज केलेल्या आहेत. त्यावरून आपण सर्व अँगल 90 डिग्रीचे आहेत हे ठरवलं. याबरोबरच अजून एक प्रॉपर्टी कोणती माहिती होती, तर समोरच्या साईड्स या इक्वल असतात. ती प्रॉपर्टी यूज करून आपल्याला ही सर्व इन्फॉर्मेशन मिळाली. आणि नंतर पायथागोरस थेरमचा यूज करून हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइड स्क्वेअर्स सम हे कॅल्क्युलेट करून जे आन्सर मिळालेला आहे त्यातून आपण बीडी स्क्वेअर जे आलेला आहे म्हणजे हायपोटेन्यूजचा जो स्क्वेअर आलेला आहे ते स्क्वेअर रूटमध्ये घेऊन आपल्याला एकदम सिम्पली आन्सर मिळालेला आहे 37 सेंटीमीटर. ओके, हार्ड यामध्ये काहीच नाही, थोडीशी प्रॅक्टिस ठेवा म्हणजे प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला इझी वाटेल. नेक्स्ट पाहूया क्वेश्चन 9. इन द फिगर एम इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर अँगल PRQ इज इक्वल टू 90 डिग्री. प्रूव्ह दॅट PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. आता हा थोडासा क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड आहे. आता हे कसं आपण प्रूव्ह करू शकणार आहोत, तर जसं आपण सोल्युशन करत जाणार आहोत तसं इथे जे राईट साईडला PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर आहे याचा विचार करायचा आहे. आणि त्याप्रमाणे इथे 4PM स्क्वेअर आणि मायनस 3PR स्क्वेअर म्हणजे PM स्क्वेअरला 4 कसे अटॅच करता येतील आणि PR स्क्वेअरला 3 कसे अटॅच करता येईल याचा विचार करायचा आहे. ते पण मात्र सोल्युशन करता करता. त्यामुळे हा क्वेश्चन जरा व्यवस्थित स्टडी करा आणि अगदी स्टेप बाय स्टेप बघा. आता या क्वेश्चनला बघा स्टार दिलेला आहे, क्वेश्चन 9 आणि क्वेश्चन 10 ला सुद्धा स्टार दिलेला आहे. त्यामुळे थोडंसं इथं आपल्याला ब्रेन युजच करावं लागणार आहे. ओके, क्वेश्चन 9 आणि क्वेश्चन 10 ला स्टार दिलेला आहे म्हणजे ही दोन्ही क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. दिलेल्या फिगरमध्ये एम हा क्यूआरचा मिड पॉईंट दिलेला आहे म्हणजेच इथे RM इज इक्वल टू MQ झाला, कारण की एम हा मिड पॉईंट आहे म्हणजेच RQचा सेंटर आहे पॉईंट एम. याबरोबरच अँगल PRQ दिलेला आहे 90 डिग्रीचा. यावरून PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण ट्रायंगल PRM चा विचार करणार आहोत म्हणजे हा जो ट्रायंगल आहे त्याचा विचार करायचा आहे. यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिसत आहे ती पहिले राईट डाऊन करू. इन ट्रायंगल PRM, ओके, म्हणजे ज्याचा हायपोटेन्यूज PM आहे असा ट्रायंगल. यामध्ये अँगल PRM दिलेला आहे 90 डिग्री. इथे 90 डिग्री आपल्याला हा अँगल दिलेला आहे. याबरोबरच हा ट्रायंगल जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामुळे इथे आपल्याला पायथागोरस थेरीचा यूज करून पहिल्यांदा PM स्क्वेअरची व्हॅल्यू लक्षात घ्यावी लागेल. ओके, मी इथं म्हणू बाय पायथागोरस थेरम. हायपोटेन्यूज आहे PM म्हणून PMचा स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. ओके, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार हायपोटेन्यूजचा स्क्वेअर हा इतर जे दोन साइड्स असतात त्यांच्या स्क्वेअरच्या समीप असतो. ओके, आता जे प्रूव्ह करण्यास सांगितलेलं आहे तिथे लक्ष द्या. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे, PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर म्हणजे PQ, PM आणि PR एवढे 3 साइड्स इथे दिलेले आहे. इथे RM ही साइड दिली नाहीये त्यामुळे RM स्क्वेअर ही साइड आपण लेफ्ट साइडला घेऊ. ओके, देअरफॉर PM स्क्वेअर स्टेप बाय स्टेप घेऊया. पहिले PR स्क्वेअर, पहिले PR स्क्वेअर इकडे घेतला म्हणजे राईट साइडला फक्त राहिले RM स्क्वेअर. तुम्ही ही स्टेप डायरेक्टली घेऊ शकता पण तुमचं कन्फ्युजन होऊ नये यासाठी मी तुम्हाला 2 स्टेपमध्ये करून दाखवते. आता RM स्क्वेअर लेफ्ट साइडला घेऊ. RM स्क्वेअर इज इक्वल टू आता ही साइड जशी तशी इकडे PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. ओके, आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे RM स्क्वेअरची याला 1 नंबर देऊया. ओके, या ट्रायंगलचा विचार करून झालेला आहे. आता मोठ्या ट्रायंगलचा विचार करूया म्हणजे ट्रायंगल PRQ चा विचार करूया. इन ट्रायंगल PRQ यामध्ये अँगल दिलेला आहे PRQ 90 डिग्रीचा गिवन इन द क्वेश्चन. इथे पण लिहायला लागलं तर गिवन. ओके, इथे सुद्धा पायथागोरस थेरमचा यूज करायचा आहे बाय पायथागोरस थेरम. आता यामध्ये काय होईल तर ह्याचा हायपोटेन्यूज PQ आहे म्हणजे PQ स्क्वेअर इज इक्वल टू या ट्रायंगलच्या बाकीच्या साइड्स कोणत्या होतील तर PR आणि RQ. मग यांच्या स्क्वेअरच्या सम आपल्याला घ्यावं लागेल. ओके, आणि ही जी व्हॅल्यू आहे PQ स्क्वेअरची त्याला घेऊया आपण सेकंड नंबर. आता एवढं सगळं आपण सोल्युशन केलेलं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा इथे आपल्याला मिड पॉईंट हा M दिलेला आहे साइड QRचा. मग QR ही साइड जी आहे ती RMच्या आणि MQच्या डबल आहे हे आपल्याला सिद्ध करता येईल. ओके, मी इथे आपल्याला दाखवते QR इथे म्हणून बट M इज द मिड पॉइंट ऑफ QR. ओके, therefore QR is the double of RM and MQ. ओके, त्यामुळे इथे आपल्याला म्हणता येईल therefore QR is equal to आता RM याचे आपण डबल घेऊया कारण की क्वेश्चन मध्ये जे प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे त्यामध्ये आपल्याला
RM किंवा MQचाच विचार करायचा आहे. ओके, त्यासाठी फक्त आपण RMचा इथे विचार करू. मी इथे म्हणू 2RM म्हणजे डबल ऑफ द RM. याला सुद्धा आता थर्ड नंबर घेऊया आणि म्हणूया M इज द मिड पॉइंट ऑफ QR. इथे QR इज इक्वल टू 2RM आपण घेतलेला आहे, त्याच्याऐवजी आपण QR इज इक्वल टू MQ सुद्धा घेऊ शकलो असतो, पण इथे आपल्याला जे प्रूव्ह करण्यास सांगितलेलं आहे त्यामध्ये MQची काहीच गरज वाटत नाहीये, त्यामुळे आपण QR इज इक्वल टू 2RM घेतलेला आहे. ओके, आता इक्वेशन 2 आणि 3 चा विचार करूया. यावरून आपल्याला लक्षात येईल बघा, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 चा जर का विचार केला तर QR ऐवजी आपण 2RM घेऊ शकतो का? तर नक्कीच घेऊ शकतो, कारण की इथं 3 मध्ये आपण दाखवलेलं आहे QR इज इक्वल टू 2RM. आणि सेकंड इक्वेशन मध्ये QR आपण घेतलेला आहे, QR म्हणजे तिथं RQ घेतलेला आहे. इथं QR किंवा RQ काय दोन्ही एकच आहे, कारण की RQ म्हणजे एकच लेंथ आहे आणि QR म्हणजे सुद्धा एकच लेंथ आहे. किंवा इथं मी एक थोडंसं चेंज करून घेते, RQ जो आलेला आहे त्याच्याऐवजी मी इथे डायरेक्ट QR घेते. ओके, म्हणजे कन्फ्युजन होण्याचा काहीच प्रश्न राहणार नाही. फ्रॉम इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. इक्वेशन 2 काय आहे तर PQ स्क्वेअर, यामधील लेफ्ट साइड जशी जशी घेतली, राईटचे PR स्क्वेअर जे आहेत ते सुद्धा जसेचे जसे घेतले. फक्त इथे चेंज काय करायचं आहे, इक्वेशन 3 मध्ये आपण जे घेतलेलं आहे QR इज इक्वल टू 2RM तो फक्त इथे चेंज करायचा आहे. आता QR ची व्हॅल्यू आहे 2RM, पण इथं QR स्क्वेअर आहे त्यामुळे इथे 2RM हे ब्रॅकेटमध्ये घेऊ आणि यांचा होल स्क्वेअर असं दाखवते. ओके, फक्त QR ची व्हॅल्यू इथे आपण रिप्लेस केलेली आहे. देअरफॉर PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस, आता या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे 2 चा पण स्क्वेअर आहे आणि RM चा पण स्क्वेअर आहे, त्यामुळे 2 मल्टिपल 2 इज इक्वल टू 4 झाले आणि RM स्क्वेअर जसे तसे राहिले. ओके, आता ही जी व्हॅल्यू मिळालेली आहे PQ स्क्वेअरची याला आपण फोर्थ इक्वेशन घेऊ. आता इथे RM स्क्वेअर आलेला आहे बघा, आणि इक्वेशन 1 मध्ये सुद्धा RM स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काढली आहे. ओके, इक्वेशन 1 कुठे आहे बघा, इथे यामध्ये आपण RM स्क्वेअरची व्हॅल्यू काढलेली आहे आणि इथे सुद्धा RM स्क्वेअर आलेली आहे. त्यामुळे इथे आपल्याला एक गोष्ट करता येईल, इथे जो RM स्क्वेअर आलेला आहे त्या ठिकाणी RM स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती आपण पुट करू शकतो. त्यामुळे नेक्स्ट होईल इथे म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 चा विचार करत आहोत आणि इक्वेशन 4 चा विचार करत आहोत. त्यामुळे फ्रॉम इक्वेशन 1 अँड 4 इथे आहे PQ स्क्वेअर जसे तसे आले इज इक्वल टू PR स्क्वेअर सुद्धा जसेचे तसे येतील. इथले 4 सुद्धा जसेचे तसे येतील. फक्त इथे रिप्लेस काय करत आहोत तर RM चा स्क्वेअर, RM ची स्क्वेअरची व्हॅल्यू आहे PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर, ते ब्रॅकेटमध्ये घेऊ PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. ओके, म्हणजे इथे लक्षात आलं तुमच्या आपण काय रिप्लेस केलेलं आहे, फक्त RM स्क्वेअर याची व्हॅल्यू जी इक्वेशन 1 मध्ये आपण फाइंड आउट केलेली होती ती इथे रिप्लेस केलेली आहे. इथे हे आपल्याला रिप्लेसमेंट का करावं लागत आहे, कारण की क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रूव्ह करण्यास सांगितलेलं आहे की PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. ओके, त्यामुळे इथे PR आली आणि इथे PM सुद्धा आली, त्यामुळे 4 टाइम्स आपल्याला PM स्क्वेअर येतील असं सोल्युशन करायचं आहे आणि 3 टाइम्स PR स्क्वेअर येतील अशी आपल्याला सोल्युशन करावं लागतील. ओके, त्यामुळे इथे रिप्लेसमेंट आपण केलेलं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे तर देअरफॉर PQ स्क्वेअर जसे जसे राहिले इज इक्वल टू PR स्क्वेअर पण जसे जसे. आता हा 4 आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर आहे, मग ब्रॅकेटमधील प्रत्येक जी साईड आहे त्याला 4 ने मल्टिपल करावं लागणार आहे. ओके, मग 4 मल्टिपल PM स्क्वेअर इज इक्वल टू होतील 4PM स्क्वेअर आणि इथे मायनस 4PR स्क्वेअर. ओके, आता इथे मायनस 4PR स्क्वेअर आहे आणि इथे प्लस PR स्क्वेअर आहे, त्यामुळे नेक्स्ट ऍक्शन लेफ्टचे PQ स्क्वेअर जसे तसे राहिले 1PR स्क्वेअर मायनस 4PR स्क्वेअर इज इक्वल टू झाले मायनस 3PR स्क्वेअर. पण क्वेश्चन मध्ये बघा PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर सांगितलेला आहे, म्हणजे सेकंड पोझिशन वरती PR चा विचार केलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण इथं PM चा विचार करू. PM ला इथले 4PM स्क्वेअर जसे तसे येतील. आता सेकंड पोझिशनचा विचार करत आहोत जे प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. आता इथे 1PR स्क्वेअर मायनस 4PR स्क्वेअर म्हणजे 1 मायनस 4 किती होतात तर मायनस 3 आणि PR स्क्वेअर जसे तसे अँड दॅट्स प्रूव्ह. ओके, हेच आपल्याला क्वेश्चन मध्ये प्रूव्ह करण्यात सांगितलेलं आहे. अतिशय इझी आहे, फक्त इथे रिप्लेसमेंट आपल्याला करावी लागलेली आहे 2 टाइम्स. इथे जे आपण 2 मध्ये दाखवले आहे PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर आणि इथे QR ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 2RM, ती आपण रिप्लेस केलेली आहे इक्वेशन 2 मध्ये. त्यानंतर जे इक्वेशन मिळालेलं आहे त्या इक्वेशन मध्ये रिप्लेस व्हॅल्यू टाकलेली आहे इक्वेशन 1 ची, कारण की इक्वेशन 1 मध्ये RM स्क्वेअर इज इक्वल टू PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर होतं. इथे RM स्क्वेअर आल्यामुळे इथे आपल्याला रिप्लेसमेंट करणं शक्य झालं आणि जे क्वेश्चन मध्ये प्रूव्ह करायला सांगितलं होतं ते आपण प्रूव्ह केलं. शेवटी लिहायला विसरायचं नाही, हेन्स प्रूव्ह. लास्ट क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन 10. याला सुद्धा स्टार दिलेला आहे म्हणजे हा क्वेश्चन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. A ladder 5.8 meter long
is placed on the street such that its top just reaches the window of a building at the height of 4 meters. On turning the ladder over to the other side of the street, its top touches the window of the other building at a height 4.2 meters. Find the width of the street. ओके, आता क्वेश्चन मध्ये बघा जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यावरून मी इथे एक फिगर काढून घेतलेली आहे. ही फिगर मी तुम्हाला नीट समजून सांगते. 2 बिल्डिंग्स दिलेल्या आहेत आपल्याला एक्स आणि वाय. ओके, इकडची जी आहे ती एक्स बिल्डिंग आहे आणि इकडची जी आहे ती वाय बिल्डिंग आहे. ओके, आणि ही जी लाईन आहे ए बी ही एक्स बिल्डिंगची वॉल आहे आणि ही जी साइड आहे ईडी ती वाय बिल्डिंगची वॉल आहे. इथे मी फक्त वॉल लिहिते, वाय बिल्डिंगची वॉल. या दोन्ही बिल्डिंग ज्या आहेत त्या एकमेकांना पॅरेलल दिलेल्या आहेत, म्हणजेच त्या रस्त्याला परपेंडिक्युलर आहेत. दोन्ही बिल्डिंग पॅरेलल आहेत म्हणजे त्याची जी ही वॉल आहे एक्स बिल्डिंगची आणि वाय बिल्डिंगची वॉल, या दोन्ही वॉल एकमेकांना पॅरेलल आहेत. या जर का दोन पॅरेलल आहेत तर त्या ग्राउंड लेवलला सुद्धा परपेंडिक्युलर असणार आहेत. पण इथे आपल्याला रस्ता सांगितलेला आहे म्हणजे या दोन्ही बिल्डिंगच्या वॉल या रस्त्याला परपेंडिक्युलर असणार आहे. परपेंडिक्युलर असल्यामुळे इथे जो अँगल तयार होत आहे तो 90 डिग्रीचा अँगल तयार होत आहे. एक शिडी घेतलेली आहे 5.8 मीटरची. त्यानंतर ती एक्स बिल्डिंगच्या वॉलवरती 4 मीटर उंचीवरती असणाऱ्या खिडकीजवळ लावली. ओके, मग एसी जी घेतलेली आहे ग्रीन कलरची ती मी शिडी घेतलेली आहे. तिची लेंथ आहे 5.8 मीटर. ओके, ही शिडी मी इतर रस्त्यावरती उभी केलेली आहे आणि ती एक्स बिल्डिंगच्या वॉलवरती खिडकीजवळ ए या पॉइंट पर्यंत लावलेली आहे आणि त्या खिडकीची उंची आहे रस्त्यापासून 4 मीटर हाईटवरती. ओके, म्हणजे एक्स बिल्डिंगच्या 4 मीटर उंचीवर असणाऱ्या खिडकीजवळ लावली. आता तीच शिडी रस्त्यावर त्याच जागेवरून, ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा शब्द नीट लक्षात ठेवा, तीच शिडी त्याच रस्त्यावरती आणि त्याच जागेवरून, म्हणजे ही जी जागा आहे ती कॉमन जागा असणार आहे सी पॉइंटची. ओके, जिथे आपण शिडी ठेवलेली आहे इथून शिडी हलवायची नाहीये, तीच शिडी डायरेक्ट अशीच फिरून आपण वाय बिल्डिंगच्या भिंतीवरती टेकवलेली आहे. तर ती त्या भिंतीवर 4.2 मीटरवरती, म्हणजे इथे 4.2 मीटर इतके उंचीवरून टेकते. तर या रस्त्याची लांबी किती आहे म्हणजे बी पासून डी पर्यंत अंतर किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बीडी नावाचा रस्ता आहे. रस्त्याच्या सी पॉइंट वरती शिडी ठेवल्यानंतर ती एक्स बिल्डिंगच्या भिंतीवरती ए पॉइंट वर येऊन टेकत आहे आणि वाय बिल्डिंगच्या ई पॉइंट वर येऊन टेकत आहे. तेव्हा शिडीची हाईट जी दिलेली आहे 5.8 मीटर ती इथं सुद्धा कॉन्स्टंट राहणार आहे. शिडी कारण की तीच वापरलेली आहे त्यामुळे शिडीची लेंथ काही बदलणार नाही. ओके, फक्त इथं आपल्याला दोन्ही वॉलची हाईट जी आहे ती वेगवेगळी दिलेली आहे. एक्स बिल्डिंगच्या भिंतीवरती टेकताना 4 मीटर एवढी तिची हाईट होत आहे आणि वाय बिल्डिंगच्या भिंतीवरती टेकताना 4.2 मीटर उंचीपर्यंत येऊन शिडी टेकत आहे. ओके, यावरून बीडी किती आहे म्हणजेच बीडी या रस्त्याची विड्थ किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तयार झालेल्या फिगरवरून बघा इथे 2 राईट अँगल ट्रायंगल आपल्याला मिळालेले आहेत कारण की हे दोन्हीही भिंती रस्त्याला परपेंडिक्युलर आहेत. त्यामुळे इथे 90 डिग्रीचा अँगल मिळाला, इथं पण 90 डिग्रीचा अँगल मिळाला. ओके, त्यामुळे हे 2 ट्रायंगल जे तयार झालेले आहेत ते राईट अँगल ट्रायंगल आपल्याला मिळालेले आहेत. तयार झालेल्या 2 ट्रायंगल मध्ये 2 साइडच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत ते आपल्याला माहिती आहेत. या ट्रायंगलचा जर का विचार केला तर ट्रायंगल एबीसी मध्ये एबी ची लेंथ आपल्याला माहित आहे आणि एसी ची पण लेंथ आपल्याला माहित आहे. ओके, कारण की इथं लॅडर दिलेली आहे आणि इथं हाईट दिलेली आहे वॉलची. त्यानंतर या ट्रायंगलचा जर का विचार केला ट्रायंगल डीसीई यामध्ये सुद्धा माहित आहे. ओके, त्यामुळे इथे पायथागोरसची थेरम यूज करून बीसी आणि सीडी आपल्याला सहज फाइंड आउट करून येते. पहिल्यांदा तर काही इन्फॉर्मेशन आपल्याला क्वेश्चन मधून मिळालेली आहे ती इथे राईट डाऊन करून घेऊ आणि आपण जी फिगर तयार केलेली आहे त्या फिगर बद्दल इथे व्यवस्थित लिहायला विसरायचं नाही. ओके, इथं म्हणूया इन द फिगर सेगमेंट एक्स बी. ओके, म्हणजे ही सेगमेंट अँड सेगमेंट वाय दुसऱ्या बिल्डिंगची सेगमेंट रिप्रेझेंट द वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग. ज्या क्वेश्चन मध्ये आपल्याला 2 बिल्डिंग सांगितलेले आहेत त्या बिल्डिंगची या भिंती आहेत. ओके, त्यानंतर सेगमेंट बीडी जी आहे त्याला स्ट्रीट म्हणायचं आहे, रस्ता इज द स्ट्रीट. ओके, आणि एबी जी दिलेली आहे ती फर्स्ट बिल्डिंगची हाईट आहे आणि ईडी जी दिलेली आहे ती सेकंड बिल्डिंगची हाईट आहे. मी इथे म्हणू एबी बी द हाईट ऑफ द फर्स्ट बिल्डिंग टिल विंडो, म्हणजे विंडो पर्यंतची हाईट आहे. ओके, आणि डीई बी द हाईट ऑफ द विंडो
ऑफ सेकंड बिल्डिंग. आता ही जी ग्रीन लाईन आहे ती काय सांगत आहे तर एसी आणि सीई या दोन्हीही सेगमेंट लॅडर आहेत. म्हणजे इथे या फिगरमध्ये आपल्याला असं सांगता येईल तर एसी आणि सीई हे दोन्हीही पोझिशन दिलेले आहे एकाच शिडीच्या. ओके, पॉईंट सी वरती. मग इथं नीट राईट डाऊन करायचं. सेगमेंट एसी आणि सेगमेंट सीई या दोन्हीही एकच लॅडर आहेत. बी द पोझिशन, फक्त त्यांची जागा ही वेगवेगळी आहे ऑफ द सेम लॅडर फ्रॉम पॉइंट सी. ओके, म्हणजे हा जो रस्ता आहे बीडी त्याच्यावरती सी पॉइंट वरती शिडी ठेवलेली आहे आणि इकडच्या साईडला लेफ्ट साईडला ती एक्स बिल्डिंगच्या वॉलवरती टेकवलेली आहे. त्यामुळे ही पोझिशन वेगळी आहे आणि तीच शिडी इकडच्या साईडला वाय बिल्डिंगच्या वॉलवरती टेकवलेली आहे. त्यामुळे इथे पोझिशन ही चेंज झालेली आहे सीई. ओके, आता यावरून एसी इज इक्वल टू सीई होतील 5.8 मीटर. कारण की एकच लॅडर इथं वापरलेली आहे, एकच शिडी वापरलेली आहे. त्यामुळे यामध्ये काहीच चेंज होणार नाही कारण की हीच शिडी आपण इकडे सुद्धा टेकवलेली आहे. त्यानंतर एबी माहित आहे आपल्याला 4 मीटर, कारण एक्स बिल्डिंगच्या भिंतीवरती ही लॅडर 4 मीटर उंचीपर्यंत येऊन टेकत आहे. त्याचप्रमाणे डीई 4.2 मीटर आहे. कारण की तीच लॅडर जर का इकडच्या साईडला म्हणजे इकडच्या बिल्डिंगवरती जर का टेकवली तर ती वाय बिल्डिंगच्या भिंतीवरती 4.2 मीटर एवढ्या हाईटवरती येऊन टेकत आहे. ओके, या इन्फॉर्मेशनचा वापर करून आपल्याला जी क्वेश्चन सांगितलेले आहेत सॉल्व्ह करायला ते सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, आता या फिगरमध्ये जे 2 ट्रायंगल तयार झालेले आहेत त्या ट्रायंगलमध्ये दोन्ही अँगल 90 डिग्रीचे आहेत. म्हणजे इथं पायथागोरस थेरमचा यूज करून आपल्याला बीसी आणि सीडीची लेंथ फाइंड आउट करता येईल. ओके, त्यासाठी इथं पायथागोरस थेरमचा यूज करायचा आहे. आता इथं मी 1 नंबर देते. 1 नंबरमध्ये या ट्रायंगलचा विचार करूया. इन ट्रायंगल एबीसी यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिसत आहे तर अँगल एबीसी हा 90 डिग्रीचा आहे. त्यामुळे बाय पायथागोरस थेरम यामध्ये हायपोटेन्यूज जी आहे ती आहे एसी ग्रीन कलरची. एसी स्क्वेअर ही असणार आहे रिमेनिंग ज्या 2 साइड्स आहेत ए बी आणि बी सी यांच्या स्क्वेअरच्या सम इतकी असणार आहे. ओके, ॲज पर द पायथागोरस थेरम. यांच्या व्हॅल्यू पुट करूया. आपल्याला एसी माहित आहे 5.8 याचा स्क्वेअर इज इक्वल टू एबी पण माहित आहे 4 चा स्क्वेअर. बीसी आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ओके, देअरफॉर 5.8 मल्टिपल 5.8 हे जर का केलं तर मी आता डायरेक्टच सांगते 33.64 इज इक्वल टू 4 मल्टिपल 4 16 प्लस बीसी स्क्वेअर. ओके, याचं सोल्युशन मी तुम्हाला करून दाखवते त्या रूपमध्ये. 5.8 मल्टिपल 5.8 8 8 जार 64 8 5 जार 40 प्लस 6 46 0 आले. 8 5 जार परत 40 5 5 जार 25 प्लस 4 29 या दोघांची ॲडिशन 4 6 13 अँड 3. ओके, आता पॉईंट कुठे द्यायचा आहे तर पॉईंट नंतर बघा 2 नंबर्स आहेत. त्यामुळे इथे सुद्धा पॉईंट नंतर 2 नंबर्स असणार आहे. किंवा पॉईंटच्या पुढे जर का 2 नंबर आहेत तर 2 नंबरच्या आधी पॉईंट द्यावा लागेल. इथले 60 या साईडला घेऊ. देअरफॉर 33.64 मायनस 16 इज इक्वल टू बीसी स्क्वेअर. देअरफॉर आता या दोघांची सबट्रॅक्शन. आता मायनस 16 आहेत म्हणजेच मायनस 16.00 4 6 पॉईंट जसाचा जसा 13 मायनस 6 म्हणजे इथे 7 मिळाले आणि 2 मायनस 1 इज इक्वल टू 1 मिळाले म्हणजे 17.64. देअरफॉर 17.64 इज इक्वल टू बीसी स्क्वेअर. ओके, पण इथं बीसी स्क्वेअर नको, आपल्याला फक्त बीसीची लेंथ फाइंड आउट करायची आहे. त्यामुळे दोन्हीही साईड्स आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये घ्यावी लागतील. पहिल्यांदा यांची साईडची आदला बदल करून घेऊ. बीसी स्क्वेअर इज इक्वल टू 17.64 टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. बीसी स्क्वेअर हे गेले स्क्वेअर रूटमध्ये इज इक्वल टू राईट साईड जे आहे 17.64 हे पण गेले स्क्वेअर रूटमध्ये. आता ह्याचे फॅक्टर्स कसे काढणार तर सध्या पॉईंट जो आहे तो आपण बाजूला ठेवूया आणि 1764चा विचार करूया. ओके, देअरफॉर इथला स्क्वेअर रूट गेला, इथला स्क्वेअर गेला, इथे राहिले फक्त बीसी इज इक्वल टू ह्याचे फॅक्टर्स काढूया. पॉईंट आपण सध्या बाजूला ठेवलेला आहे. ओके, 2 8 जार 16 2 8 जार 16 2 2 जार 4 परत 2 2 4 जार 8 2 4 जार 8 2 1 जार 2. त्यानंतर 3 ने भाग दिलेला 3 1 जार 3 3 4 जार 12 आणि 3 7 जार 21 परत 3 3 4 जार 12 रिमेन झाले 2 3 9 जार 27. आता 49
7 7 जार 49, 7 1 जार 7. ओके, 2 टाइम्स 2 आले, 2 टाइम्स 3 आले आणि 2 टाइम्स 7 आले. म्हणजे इथे आपण डायरेक्ट असं घेऊ शकतो, ही जी पेअर आहे त्यापैकी एकच नंबर घ्यायचा, त्यानंतर 2 3 7. ओके, प्रत्येक पेअरपैकी एक नंबर घेतलेला आहे. 2 2 टाइम्स आले त्यामुळे एकदा घेतला, 3 2 टाइम्स आलेला आहे त्याच्याबद्दल एकदा घेतला आणि 7 2 टाइम्स आलेले आहेत म्हणून एकदा घेतला. 2 3 जार 6 अँड 6 7 जार 42. ओके, आणि 42 हे आन्सर आपल्याला घेता येणार नाही कारण की इथे 17.64 होते. याचे जर का फॅक्टर्स काढले तर बरोबर मिडवरती पॉईंट म्हणजे 4.2. ओके, त्यामुळे इथे म्हणूया BC इज इक्वल टू 4.2. इथे युनिट आपल्याला माहित आहे मीटर, त्यामुळे BC मिळाली 4.2 मीटर. ओके, आता हे मिळालं आपल्याला BC म्हणजे BC ची लेंथ मिळाली. मी इथं राईट डाऊन करून घेतो. तर इथे सेकंड नंबर देते. सेकंड नंबर मध्ये आपल्याला या ट्रायंगलचा विचार करायचा आहे, त्यामुळे इथं म्हणू इन ट्रायंगल. आता नाव देऊया EDC. यामध्ये अँगल EDC 90 डिग्रीचा आहे बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमनुसार हायपोटेन्यूजचा स्क्वेअर, इथे हायपोटेन्यूज लॅडर आहे CE स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 सेट्स कोणत्या आहेत इथे CD आणि DE यांच्या स्क्वेअरची सम म्हणजे DE स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. ओके, देअरफॉर CE आपल्याला माहित आहे लॅडरची लेंथ आपल्याला दिलेली आहे 5.8 मीटर इज इक्वल टू DE सुद्धा माहित आहे 4.2 याचा स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर फाइंड आउट करायचे आहे. देअरफॉर आता 5.8 याचा स्क्वेअर मी डायरेक्ट लिहिणार आहे. मी तुम्हाला रोखमध्ये मागचं काढून दाखवलं होतं, त्यामुळे हे तुम्हाला होमवर्क असणार आहे. 5.8 मल्टिपल 5.8 इज इक्वल टू 33.64 मिळतील इज इक्वल टू 4.2 मल्टिपल 4.2 17.64 प्लस CD स्क्वेअर. आता ही इकडे घेऊया. देअरफॉर 33.64 मायनस 17.64 इज इक्वल टू CD स्क्वेअर. ऑलरेडीच फाइंड आउट करता येईल. 64 आहेत पॉईंटच्या पुढे म्हणजे 64 मायनस 64 इज इक्वल टू 0 0 झाले. ओके, त्यानंतर 33 मायनस 17 इज इक्वल टू 16 मिळाले. 16.00 इज इक्वल टू CD स्क्वेअर, दॅट इज CD स्क्वेअर इज इक्वल टू 16. ओके, आता आपल्याला इथला स्क्वेअर काढायचा आहे, त्यामुळे दोन्ही साइड्स आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये घ्यावे लागतील. इथे म्हणूया टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. देअरफॉर CD स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये जातील आणि 16 सुद्धा स्क्वेअर रूटमध्ये जातील. ओके, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन लेफ्टला राहिले फक्त CD. वी नो स्क्वेअर रूट ऑफ 16 इज इक्वल टू 4 बिकॉज 4 मल्टिपल 4 इज इक्वल टू 16 होतात. त्यामुळे CD मिळाली आपल्याला 4. युनिट आपल्याला दिलेला आहे मीटर, त्यामुळे CD मिळाली आपल्याला 4 मीटर. ओके, जी लेंथ आहे CD ती मिळाली. आता आपल्याला काढायचं आहे विड्थ ऑफ द स्ट्रीट जी आहे B पासून D पर्यंत, म्हणजे आपल्याला BD फाइंड आउट करावी लागणार आहे. आता आपल्याला BC माहित आहे आणि CD पण माहित आहे आणि या फिगरवरून लक्षात येत आहे B, C आणि D हे 3 पॉइंट्स एकाच लाईनवरती आहेत, म्हणजे B डॅश C डॅश D एकाच लाईनवरती असणारे 3 पॉइंट्स. त्यामुळे इथे आपल्याला BC प्लस CD हे करून आपल्याला BD ची व्हॅल्यू सहज फाइंड आउट करता येईल. BD इज इक्वल टू BC प्लस CD बिकॉज B डॅश C डॅश D 3 पॉइंट्स एकाच लाईनवरती आहेत. देअरफॉर BD इज इक्वल टू BC माहित आहे 4.2 मीटर प्लस CD सुद्धा माहित आहे 4 मीटर. देअरफॉर BD इज इक्वल टू या दोघांचे एडिशन 8.2 मीटर. ओके, बट BD इज द स्ट्रीट. ओके, BD आपण रस्ता दाखवलेला आहे आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला रस्त्याचीच विड्थ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. त्यामुळे देअरफॉर width of the street is 8.2 मीटर. ओके, हा सुद्धा क्वेश्चन अगदी सोपा होता. फक्त आपल्याला फिगर काढायला जर का जमली आणि क्वेश्चन नीट समजून घेतला तर सोल्युशन एकदम इझी आहे. यामध्ये आपण काय वापरलेलं आहे फक्त पायथागोरस थेरम. क्वेश्चन 9 आणि क्वेश्चन 10 ला स्टार दिलेले होते कारण की ते इम्पॉर्टंट क्वेश्चन होते, पण यामध्ये तुम्ही नोटीस केलं असेल दोन्ही क्वेश्चन मध्ये आपण फक्त पायथागोरस थेरमच यूज केलेला आहे आणि त्यावरूनच आपण सोल्युशन काढलेलं आहे. आणि पायथागोरस थेरम आपण 5th स्टँडर्ड पासून पाहतच आहोत, त्यामुळे जर का कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित कळाली असेल पायथागोरस थेरमची आणि हा क्वेश्चन जर का व्यवस्थित समजला तर इझिली हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कमीत कमी 6 to 7 मार्कला हा क्वेश्चन विचारू शकता. ओके, चला तर स्टुडंट हा व्हिडिओ इथं स्टॉप करूया. क्वेश्चन्स या प्रॅक्टिस सेट मध्ये सर्व संपलेले आहेत. आता लवकरच आपण प्रॅक्टिस सेट 2.2 ला सुरुवात करणार आहोत. त्याआधी प्रॅक्टिस सेट 2.1 ची जी व्हिडिओ आहेत मी पोस्ट केलेले त्याचे 2 पार्ट्स केलेले आहेत.
पार्ट 1 मध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 चे क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 4 विथ बेसिक कन्सेप्ट मी शिकवलेले आहेत आणि पार्ट 2 मध्ये क्वेश्चन 5 टू क्वेश्चन 10 हे आपण पाहिलेलं आहे. ओके, त्यामुळे दोन्हीही पार्टचा व्यवस्थित स्टडी करा.